हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. मी आहे मोनाली आणि आम्ही आलेलो आहोत दुर्गा कॅफे येथे. सकाळी 11 वाजलेले आहेत आणि आज आम्ही डायरेक्ट ब्रंच करणार आहोत कारण की आम्हाला बाहेर जायचं. आणि त्यानंतर मी काही गोष्टी येथे ऑर्डर केलेल्या आहेत फ्लिपकार्ट मिनिट्सवरून, जे 10 ते 15 मिनिटांमध्ये येते. खूपच ट्रॅफिक असेल आमच्या एरियामध्ये तर यायला थोडा जास्त वेळ लागतो. म्हणजे 26 मिनिटांपर्यंत मॅक्सिमम येऊन जातात गोष्टी. तर ह्या गोष्टी मी येथे ऑर्डर केलेल्या आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे बनाना. तर हे जे मी बनाना मागवलेले आहेत ते थोडेसे कच्चे आलेले आहेत, पण खूप फ्रेश आहे आणि खूप थंड पण आहेत. आणि त्यानंतर मी नक्षुला हा लुडोचा गेम ऑर्डर केलेला आहे आणि एक बेबी वाईप्स मागवलेले आहेत मी, आणि अजून गवारीच्या शेंगा मागवलेल्या आहेत. हा जो गेम आहे लुडो, हा खूप दिवसांचा नक्षत्राला हवा होता. हे मी कुणाला तरी गिफ्ट पण केलेलं होतं आणि त्यामुळे तेव्हापासून तिला पण ते हवं होतं. याला एका बाजूने स्नेक्स अँड लॅडर आहे आणि दुसऱ्या बाजूने लुडो आहे. याची प्राईस आहे 269 रुपीज. तुला काय माहिती ते तसंच ठेवायचंय? वाव, रेड वरती रेड कलर, व्हेरी गुड. वाव, येलो वरती येलो. तुला कसं माहिती ते तसंच ठेवायचं असतं त्याच्यावरती? कुठं बघितलं होतं तू? हा, त्या दादाला घेतलं होतं ना आपण असं. तुला आवडलं होतं का तेव्हा असं? तुला घ्यायचंच होतं का? कसं खेळायचं ते? कसं खेळायचं? आता आता काय करायचं? त्याला काय करायचं? ते काय आहे? अरे बापरे, एक पडला. आता एक द्या तुमचा. असं एक द्या इथून एक. आता आलेलो आहोत आम्ही हॉटेल शार्वी येथे, जे की पुणे मुंबई हायवेच्या कडेलाच आहे, जेथे नक्षत्राचा मामा आम्हाला जॉईन करणार आहे डिनरसाठी. नक्षत्रा, कोण येणार आहे ग? कोण आलं? इथे आलेले आहेत आपले मेन गेस्ट, आम्हाला जॉईन झाले डिनरसाठी. अजित दादा तर तो ऑफिसवरून डायरेक्ट आलाय. किती वेळ झाला? त्यानंतर नक्षत्राचा मामा लगेच निघणार होता, पण त्यासाठी तो नक्षत्राला खाऊ घेण्यासाठी आला होता इकडे. आणि त्यानंतर आम्ही गेलो मूव्ही बघण्यासाठी, नक्षत्राचे बाबा आणि मी. आणि मूव्ही बघितल्यानंतर आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट भेटतो शिरूरमध्ये, कारण आम्ही शिरूरला जातोय उद्या. The next day. तर तुम्ही बघूच शकता आम्ही आता कुठे आहोत. एका गोल्ड ज्वेलरी शॉपमध्ये आम्ही आहोत आणि काहीतरी परचेस करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. जी गोष्ट घेण्यासाठी आलो होतो ती आम्ही घेतली, पण मला इथे शूट करणं खूप ऑकवर्ड वाटत होतं, पण तरी मी थोड्याफार क्लिप्स इथे घेतल्या. आणि मी काय घेतलं हे तुम्ही बघू शकता. नक्षत्राच्या बाबांनी मला हे मिनी गंठन गिफ्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर बिलिंग वगैरे झालं आणि आम्ही लगेच निघालो घरी सगळेजण. ते गिफ्ट मिळालेलं आहे तर फोटो तर पाहिजेच. आणि त्यानंतर आम्ही गेलो रामलिंगला दर्शनासाठी, आणि त्यानंतर तिथून आम्ही डिरेक्टली एका रिसॉर्टला गेलो. ग्लोरी स्टोन रिसॉर्ट आहे, जे हायवेच्या कडेला आहे, शिरूरच्या थोडं म्हणजे नगरच्या साईडला.
आणि मग तिकडे गेल्यानंतर तिथे होते दीदी, जिजू, यश, अनुज आणि आम्ही तिघेजण. रामलिंगला गेल्यानंतर तिथे आम्ही काही शॉपिंग केली होती. काही शॉप्स होते तिथे नक्षूला डॉल पण घेतली आणि आता तीच डॉल मिरवत आहे इकडे तिकडे घेऊन. आणि खूप मोठं रिसॉर्ट आहे, खूप सुंदर आणि खूप सेरीन आहे, खूप शांतता होती. हायवेच्या कडेला आहे आणि एकदम अशी हवा खेळती होती, एकदम मोकळं आणि छान वाटत होतं. आणि दीदी जिजू डिसाईड करत होते की नेमकी कुठे आम्ही बसू शकतो किंवा कुठे बसणं योग्य राहील. आणि 3 ऑप्शन होते, एकतर त्या रिसॉर्ट हॉटेलच्या आतमध्ये, नंतर बाहेर लॉनमध्ये आणि नंतर येथे एक सिटिंग अरेंजमेंट होती त्यांनी वरती केलेली, तिथे आम्ही बसू शकत होतो. तर लकीली आम्हाला जिथे बसायची इच्छा होती तिथे कोणीही नव्हतं म्हणून आम्हाला बरोबर हीच जागा मिळाली आणि खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. इकडे इकडे चल. जिंगल बेल. काय जिंगल बेल खा गई. कसं वाटतंय मग भारी वाटतंय. व्ह्यू? पण भारी आहे, रिसॉर्ट पण छान आहे. टेस्ट पण मस्त आहे. टेस्ट भारी आहे तिथली. आम्ही रिसॉर्टला आलेलो आहे शिरूरला. काय काय बेलवंडी फाटा. बेलवंडी फाट्याला. बेलवंडी फाटा वाडेगाव. वाडेगावांमध्ये आलो आहे आम्ही. हायवेच्या कडेलाच ग्लोरी स्टोन रिसॉर्ट. तुम्ही सांगा ना तिथे कसं आहे. सुंदर रिसॉर्ट आहे. म्हणजे आमचे आय थिंक तिसरी वेळ आहे येण्याची. टेस्टसाठी पण छान आहे आणि निवांत, जास्त गर्दी नसते. व्ह्यू वगैरे छान आहे. अजून लोकांना हे प्रचिती भरते, कदाचित तिकडे गर्दी कमी आहे, पण जसं याची प्रचिती वाढत गेली तशी लोक वाढत. छान आहे. ॲम्बियन्स तर भारी आहे. या कसं होतं मग जेवण. एकदम मस्त. सॉलिड सुपर सॉलिड भारी होतं, पण रेट पण छान आहे, कमी रेट आहे आणि जेवण पण मस्त एकदम. मला आवडलं का रिसॉर्ट. म्हणजे छान एकदम. एकदम सुंदर. अजून तर पावसाळ्यात तर एकदम छान वाटतं. आणि उन्हाळ्यात पण ते चांगलं वाटलं. उन्हाळ्यात असे जागा छान वाटतं उन्हाळ्यात. मोकळंच होतं बट वगैरे ते इतके सुंदर वाटतं. चला तर मग आम्ही जातो घरी. भेटूया परत अशाच एका नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.